नमस्कार, आपण पाहत आहात सूरज ग्रुप प्रस्तुत सामान्य जनतेचा आवाज नांदेड सीएम न्यूज। पाहुयात आजच्या काही ठळक घडामोडी। जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी आमदार तुषार राठोड, उपाध्यक्षपदी मीनलताई खदगावकर। नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी आमदार तुषार राठोड तर उपाध्यक्षपदी मीनलताई पाटील खदगावकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली। जिल्हा बँकेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी सोमवारी सकाळी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या उपस्थितीत संचालकांची बैठक पार पडली। या बैठकीत सर्व संचालकांच्या संमतीने दोन्ही पदांची निवड करण्यात आली। जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदासाठी यापूर्वी अनेक नावे चर्चेत होती, मात्र संचालकांच्या बैठकीनंतर अध्यक्षपदासाठी आमदार तुषार राठोड आणि उपाध्यक्षपदासाठी मीनलताई खदगावकर यांची नावे निश्चित करण्यात आली। त्यानंतर दोघांचीही बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली। यावेळी सीएम न्यूज संपादक संजय कुमारजी गायकवाड यांनी महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्याशी साधलेला सविस्तर वृत्तांत आणि उपाध्यक्ष मीनलताई झालेले आहे, त्यांनी अभिनंदन दोघांचंही केलंय आणि मुद्दाम यांचं बोलणं करून दिलं मुख्यमंत्री। राष्ट्रवादी अजित पवार गटाचे काही खासदार जे आहेत ते प्रधान मोदींना भेटणार आहेत, हे चांगले संकेत आहेत ना, भविष्यातले चांगले संकेत आहेत। अजित पवार गटाचे जे खासदार आहेत ते भेटत आहेत, हे चांगले संकेत आहेत। इन्व्हिटेशनच्या निमित्ताने हे सगळे खासदार गोळा केले जात आहेत अशा आरोप सातत्याने काँग्रेसकडून। असं आहे की संख्याबळ तर लागणारच आहे ना। डिलिमिटेशनचं जे विधेयक आहे ते पारित करण्याकरता 2/3 मेजॉरिटी लागते। 2/3 मेजॉरिटीसाठी संख्याबळ आमच्याकडे नव्हतं, मागे मान्यच करावं लागेल। यावेळेस ते संख्याबळ बऱ्यापैकी जुळेल असं दिसतंय चित्र। कदाचित या नाही तर पुढच्या अधिवेशनामध्ये तो विषय येणारच आहे। सरकारची भूमिकाच आहे की राज्यातल्या सगळ्या मतदारसंघाची पुनर्रचना झाली पाहिजे, जनगणना चालू आहे, SIRची प्रक्रिया सुरू आहे आणि डिलिमिटेशन नंतर मतदारसंघ जागा वाढणार आहेत आणि सगळ्याच राज्यांना फायदा त्याचा होणार। दक्षिणातल्या लोकांनाही जे काही राज्यांना भीती आहे ती पण मागच्या वेळेस गृहमंत्र्यांनी स्पष्ट केलं की दक्षिणची जागा सुद्धा कमी आम्ही करत नाहीये आणि त्यामुळे मला वाटतं की राज्यामधल्या लोकसभेच्या जागा ह्या वाढतीलच। शरद पवारांचा पक्ष इकडे येईल का, म्हणजे महायुतीमध्ये येईल असं संकेत आहे? आलं तर स्वागत आहे। त्यांनी व्यापक जनहिताचा विचार करावा आणि यावं असं वाटतंय मला। आलं तर चांगलं आहे। भाजपच्या वतीने खासदारांना काही सूचना आल्या तर सोशल मीडियावर ऍक्टिव्हेट राहा वगैरे, नाही असं आहे की जास्त हल्ली सोशल मीडिया हे संवादाचं एक महत्त्वपूर्ण साधन आहे आणि त्यामुळे सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे। पक्षाची भूमिका, खुद्द पंतप्रधान सुद्धा सोशल मीडिया जास्तीत जास्त वापर करतात, त्यामुळे खासदारांनी सुद्धा सोशल मीडियाचा अधिकाधिक वापर करून जनमानसापर्यंत पोहोचलं पाहिजे, कामाची माहिती दिली पाहिजे, पक्षाची माहिती दिली पाहिजे, कार्यक्रमाला लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे आणि तो प्रयत्न आम्ही सर्वच करत आहोत। मला वाटतं की थोडासा संवाद अधिक वाढवायची गरज आहे असं मला वाटतं दोन्हीकडून, कारण की जो विषय आहे याचा तुमच्या कास्ट व्हॅलिडिटीचा त्या संदर्भामध्ये त्यांचं वक्तव्य आहे। पण मी कालच 2-3 ठिकाणी बोललो, ती अर्धवटच दाखवलं गेलं। मला सांगायचं एवढंच आहे की कास्ट व्हॅलिडिटी ही SC, ST, OBC ज्यांना आरक्षणाचा लाभ मिळतोय त्यांना व्हॅलिडिटी ही कंपल्सरी। आता विधानसभेला तुमच्या नगरपालिका महापालिकेला सुद्धा कास्ट व्हॅलिडिटी कंपल्सरी आहे। अशा कित्येक केस झाल्या की व्हॅलिडिटी रद्द झाल्यामुळे एखादी ST मधलं रद्द झालं, एखादी SC मधलं रद्द झालं, असे केसेस झालेत ना। MIMचे काही नगरसेवकांचं पद रद्द झालं आहे। तर कास्ट व्हॅलिडिटी एक लीगल प्रोसेस आहे, त्या लीगल प्रोसेसमध्ये हस्तक्षेप सरकारचाही नसतो। नियमाप्रमाणे व्हॅलिड आहे की नाही हे कागदपत्रावरच स्पष्ट होतं। तर व्हॅलिडिटीचा मुद्दा हा काही कोणा एका समाजाला लागू करून त्याला आपण रद्द करतो असं म्हणायचं कारण सर्वांनाच लागू आहे तो। जर तरचा विषय मतदान लोकांना करू द्या ना अगोदर, मग पुढे बघू काय होतं काय नाही।